तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण बघा अगोदर सप्टेंबर 2021 ची प्रश्नपत्रिका आपण अगोदरच्या भागामध्ये पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये त्याच्यानंतरचे जे प्रश्न आहेत ते अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सोडून दाखवलेले आहेत. आता आपण मार्च 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पाहत आहोत. बघा प्रश्न पहिला बी मध्ये विचारलेला आहे की त्रिकोण एबीसी मध्ये एबीसी बरोबर आहे 90 अंश, बीएससी बरोबर आहे बीसीए बरोबर किती आहे 45 अंश. म्हणजे बीएससी हा सुद्धा 45 चा आहे, बीसीए हा सुद्धा काय 45 अंशाचा आहे आपल्याला दिलेला आहे. जर एसी बरोबर 9 वर्गमुळात 2 सेमी असेल तर एबी ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग आता आपल्याला सुरुवातीला काय लिहायचंय की त्रिकोण एबीसी हा 45 90 चा त्रिकोण आहे. त्रिकोण आहे 45 90 चा त्रिकोण आहे. आता 45 90 चा जर त्रिकोण असेल तर 45 अंशाच्या समोरची बाजू ही काय असते कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. आता 45 च्या समोरची बाजू बघा कोणती आहे बीसी बरोबर आहे एबी. बीसी आणि एबी दोन्ही बाजू सारख्याच आहेत बघा. एबी ची बाजू बीसी ची आपल्याला एबी ची विचारली आहे बरोबर आहे. काय असते ही 1/वर्गमुळात 2 गुणिले काय आहे कर्ण. कर्ण म्हणजे कोणता आहे एसी आहे. कर्ण म्हणजे कोणता आहे एसी आहे. मग आपल्याला काढायचे एबी. मग आपण एबी बरोबर घेऊ. एबी बरोबर आहे एसी. एसी ची किंमत किती दिलेली आपल्याला 9/2 छेदिले वर्गमुळात 2. आपल्याला एबी ची किंमत आपल्याला काय करायची आहे काढायची आहे. मग वर्गमुळात 2 काय झाले कटले. म्हणून एबी बरोबर किती आली एबी बरोबर आहे 9 सेमी. एबी बरोबर किती आहे 9 सेमी. एबी बरोबर आणि बीसी बरोबर सुद्धा किती आहे 9 सेमी आहे. तर आपल्याला 1 मार्कासाठीच हे गणित विचारलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला सोडवता येते. तुम्ही अशा पद्धतीचे गणित जास्तीत जास्त सराव करा, सोडवून पहा. तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्ते.